यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पोफाळी तालुका उमरखेड येथे एका चोरीच्या प्रकरणात वेगवान कारवाई झाली आहे. अवघ्या 2 तासात गुन्हा उघडकीस आणून 2,10,000 रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1:35 वाजता सौ सविता शालिक्रम गडवे राहणार सुभाष वॉर्ड पुसद यांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे तक्रार दिली. त्या शेगाव ते उमरखेड या बसने पुसद ते पोफाळी प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची गहूमण्याची सोन्याची पोत किंमत अंदाजे 2.10 लाख रुपये चोरून नेली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तात्काळ तपास सुरू केला. उमरखेड बसस्थानकात जाऊन बसचा पाठलाग बस थांबवली. बसची बारकाईने तपासणी केली असता 2 महिलांवर संशय आला. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी स्वतःची नावे सांगितली. सौ मिलन दिलीप हुप्पे वय 50 वर्ष, सौ वर्षा शोभर हातकळे वय 32 वर्ष, दोघी राहणार नेताजी नगर यवतमाळ. तपासात एका महिलेजवळून चोरलेली सोन्याची पोत जप्त झाली. दोघींनी गिन्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस स्टेशन पोफाळी येथे आणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ मान्य श्री कुमार चिंता भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री अशोक घोरपट, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड मान्य श्री हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अमोल गुडे, पोली निलेश शेंडे यांच्यासह महिला पोलीस अंमलदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी शिवाजी पवार, सुरेश शिंदे, हिम्मत बंडरगरे इतरनी यशस्वी कारवाई केली. पोलीस अधीक्षकांच्या कडक निर्देशांमुळे जिल्ह्यात चोरीसारख्या गुन्ह्यांवर त्वरित कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे. पुढील अपडेटसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.